आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमचं जे स्ट्राइक आहे हा महाराष्ट्र जमीतुल कुरेश यांचा 22वा 23वा दिवस आहे, जे राज्यव्यापी आम्ही बंद केलेला आहे। त्या बंद करण्याचा पाठीमागचं कारण असं आहे की जे आमच्या समाजावर, शेतकरी बांधवावर, व्यापारावर या तथाकथित गोरक्षक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अत्याचार, अन्याय होत असल्यामुळं आम्ही हा राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे। तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही ज्या मागण्या ठेवलेला आहे त्या संदर्भात वरिष्ठ जे आपले मुख्यमंत्री असो, फडणवीस साहेब असो, हे आमच्या वरिष्ठाकडून त्यांच्या मागण्या तत्पर्यंत पोहोचलेल्या गेले। तर आज अहमदपूर जमीतुल कुरेश कमिटीच्या माध्यमातून निवेदन देऊ आज एक भव्य मोर्चा इथं काढण्यात आला। या मोर्चामध्ये सर्व व्यापारी, सर्व जाती बांधव उपस्थित होते। आमच्या मागण्या अशा आहेत की 2015 रोजी गोवंश हत्याबंदी कायदा हा अंमलात आणला गेला। त्या दिवसापासून आमच्या या शेतकरी बांधवावर, आमच्यावर असा एक प्रकारचा अत्याचार सुरू झाला असं मला असं आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये गेल्या 20-25 दिवसापासून कुरेशी समाजाने जे जनावर पहिले कापत होते ते टोटली 100ला 100% बंद केलेलं आहे। आणि कुरेशी समाजाची एकच मागणी आहे, आणि कुरेशी समाजाची मागणी आहे फक्त कुरेशी समाजाची नाही, तर या संबंध महाराष्ट्रामध्ये राहणारा टोटल दलित आणि मुस्लिम समाज जो मटण खातो तो दलित आणि मुस्लिम आहे। म्हणजे हा लढा दलितांचा आणि मुसलमानांचा, हा कुरेशी समाजाचा लढा, एकट्याचा कुरेशी समाजाचा लढा नाही। त्यांच्यावर अत्याचार होतो तो फक्त कुरेशी समाजच फाईट करतो त्याला, परंतु माझं कर्तव्य आहे, माझ्या समाजाचं कर्तव्य, दलित समाजाच्या नेत्यांचं, पुढारीचं कर्तव्य की त्यांना आपण पाठबळ दिलं पाहिजे, त्यांचं कवच झालं पाहिजे, परंतु ती या संबंध महाराष्ट्रामध्ये होत नाही। आणि याचं कारण आहे की या भारतीय जनता पार्टीवाल्यांना माहिती आहे की तोडो फोडो आणि राज्य करो, ही नीती इंग्रजांची जी नीती होती ती नीती त्यांनी अंमलात आणलेली आहे। आज या संबंध महाराष्ट्रातले तुम्ही बाजार बघितले, आज बाजारांची काय परिस्थिती आहे, शुकशुकाट आहे, शुकशुकाट। जनावर कोणी घ्यायला तयार नाही। जे जनावर 70,000 80,000ला विकत होतं ते 10,000ला कोणी घ्यायला तयार नाही। असली परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे। शेतकरी संपला तर हा देश संपणार आहे, एवढं लक्षात ठेवा। शेतकऱ्याच्या जीवावर हा देश चालतो, कोणता उद्योगपती कारखानदारच्या जोरावर देश चालत नाही, शेतकऱ्याच्या जीवावर हा देश चालतो। हा देशाचा पोशिंदा राजा आहे, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याला शेतकरी पोसतो, आणि हा प्राणी संपला तर देश संपणार आहे। आज संकटात कुरेशी समाज नाही, कुरेशी समाज उद्या रिक्षा मारेल, उद्या काही भंगार घेईल, काहीतरी करेल, व्यवसाय करेल, परंतु यांचे जनावर खरेदी करणार कोण? जे जनावर, आणि आमचं म्हणणं काय की गौ वंश काढून टाकावं, गौ कायदा अंमलात आणावा। गाय ही सर्वांची माता आहे, आम्हाला बी मान्य आहे। गायवर जे समजा त्याची हत्या झाली तर तुम्ही कठोर ते कठोर कारवाई करावी, परंतु जे दुसरे जनावर आहेत, मंगळेट, खुळे, ज्याचं वय झालेलं आहे, नांगराला चलत नाही, कोळपणला चलत नाही, ते जनावर काय करणार? शेतकरी काय करू शकतो? आज शेतकऱ्याची परिस्थिती काय? लग्नाला 1-2 जोडी विकली, एखादा बैल विकले, एखादी म्हैस विकली तर पोरीचं लग्न होतंय, पोरीचं एखाद्या पोराचं ऍडमिशन आहे, एखादं ढोर विकलं तर त्याचं ऍडमिशन होतंय। अशी परिस्थिती शेतकऱ्याला येऊन बसलेली आहे। आणि या ह्याच्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये बजरंग दल, RSS, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी हे नाटक करत आहेत, नाटक गोरक्षकाच्या नावावर, आणि याला संबंधित पोलीस सुद्धा जबाबदार आहे। कोण दिला यांना अधिकार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेला आहे, यांना राईट दिलेला आहे का? या संविधानामध्ये यांना काय अधिकार आहे का? यांना जनावर अडवण्याचं, जनावरांचे गाडी अडवण्याचा यांना काय अधिकार आहे का? म्हणजे हे अधिकार नसताना पोलीस बघ्याची भूमिका करत आहे संबंध महाराष्ट्रामध्ये। म्हणून माझी विनंती आहे की आज या महाराष्ट्राचा कुरेशी समाजाचा हा नसून, आणि परवा परिस्थिती पाहिली माननीय अजित पवार साहेबांना कुरेशी समाजाचं एक शिष्टमंडळ महाराष्ट्रामध्ये भेटायला गेलं, तर त्यामध्ये माननीय अजित पवार साहेबांनी डिक्लेअर केलं की हे मोर्चा संपला म्हणून। कोण दिलं तुम्हाला अधिकार? राईट, कोणता मोर्चा संपला? त्यांची बाईट काढून बघा परवाच्या दिवशीची। हा मोर्चा संपलेला नाही। माननीय अजित पवार साहेब, या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, हा मोर्चा संपलेला नाही। तुम्ही कुरेशी समाजाचं नाव सुद्धा काढलं नाही त्या ह्याच्यामध्ये, निवेदनामध्ये। शेतकरी आणि म्हैस आणि बकरं त्या ह्याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बोललात, कुरेशी समाजाचं नाव काढलं नाही। तुम्हाला भय वाटतं भारतीय जनता पार्टीचं? तर बाजूला बाहेर पडा ना, आम्ही तुमच्या सोबत आहोत।
पूर्ण समाज तुमच्या सोबत आहे, परंतु न्यायपूर्वक बोला. या संबंध महाराष्ट्रातला जे गेल्या 22 दिवसापासून जे चालू आहे कृषी समाजाचं जे आंदोलन चालू आहे, यामध्ये काय परिस्थिती आहे त्या संबंध शेतकऱ्याला जाऊन विचारा. आमची बाईट घेण्याच्या ऐवजी तुम्ही शेतकऱ्यांची बाईट घ्या आणि विचारा काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. त्या आज जनावरांना चारा घालण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना पोसण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. काय करावं? दारावर घेऊन शेतकऱ्यांना